माझा आहे ना फक्त स्वयंपाकच झाला होता, पण बाकीची कामं तशीच होती. आणि त्यात आहे ना इथं परी रुसून बसली होती की बाहेर घेऊन चल म्हणून. आता सारखं सारखं हिला कुठे बाहेर घेऊन जायचं बरं. आज करायची होती मला कोथिंबीर वडी. मग हिला कार्तिकची शाळा सुटायचा वेळ झाला होता. मग कार्तिकला शाळेत आणायला गेलो आणि आणल्यानंतर ना हिला खाऊ घालून झोपू घातलं. आणि त्यानंतर कार्तिक ते अभ्यास करत बसला होता. तोपर्यंत मी कोथिंबीर वडी करायला सुरुवात केली. मी कोथिंबीर वडी कशी केली याची रेसिपी मी तुम्हाला पूर्ण लवकरच शेअर करणारच आहे. आणि इथे मी कोथिंबीर वडीचं पीठ मळून घेतलं आहे आणि अर्धं काम झालं. आणि अर्धं काम झाल्यानंतर ना आमची मॅडम उठून बसली. कारण आहे ना दुपारची झोप तिची खूपच कमी झालेली आहे, त्यामुळे ती झोपतच नाही जास्त. मग तिला उचलून घेऊन मी दाखवलं की मी काय करते म्हणून. इथे माझ्या कोथिंबीर वड्या झाल्या होत्या आणि चहाची पण वेळ झाली होती. मग गरमागरम चहाने कुरकुरीत कोथिंबीर वडी असं आम्ही एन्जॉय केलं. चला तर मग भेटू.